लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कालपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा वितरण सुरू झालेलं आहे। तुम्ही हा मेसेजसुद्धा पाहू शकता, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना काल मार्च महिन्याचे व एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा झालेत। म्हणजे मार्चचे 1,500 रुपये दुपारी 12:40 आणि लाडकी बहीण एप्रिलचे 1,500 रुपये 4:35 जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। मग लाडकी बहीण योजना आज सुद्धा वितरणासंदर्भात काही अपडेट आहे का? 3,000 रुपये बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले का? ही सगळी माहिती आपण लगेच पाहूया। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजूनही आपल्या योजनायात्रा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्या। तर लाखो लाडक्या बहिणींना पैसे अजूनही आलेलेच नाही, तर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे का, अशी सुद्धा भीती वर्तवली जात आहे। कारण त्याचे समोर कारण सुद्धा आपण पाहणार आहोत। आज वाटप अजून तरी झालेलं नाही। बघा लाडक्या बहिणींनो, काल खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले होते, ज्यामध्ये नवीन जीआरनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पैसे जमा केले होते। ते किती वेळा आम्ही जाऊन अप्रूव्ह करायचे फॉर्म्स किंवा किती वेळा आम्ही KYC करायची, आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, असे अनेक लाडक्या बहिणी विचारत आहे। तर तुम्हाला अपात्र करण्यात आले आहे का, तुम्ही लगेच तपासू शकणार आहात। कारण तुम्हाला फॉर्मचं स्टेटसच माहिती नाही, तुम्हाला ते सुद्धा माहिती नसणार की आपल्याला अपात्र करण्यात आलं आहे का, आपण अपात्र आहोत का। तुम्ही काय करू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही लॉग इन करू शकता व त्यानंतर रिमार्क्स असतात त्याच्यासमोर फॉर्मचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अपात्र का केलं आहे लगेच समजणार आहे, संपूर्ण माहिती ते कळणार आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे DBT ॲक्टिव्ह आहे का तपासायचं आहे। अनेक लाडक्या बहिणीची DBT इनॲक्टिव्ह असल्यामुळे सुद्धा पैसे आले नाहीत। तर KYC बँक खात्याची झाली आहे का, आता KYC जी केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत केली आहे, बँकची KYC तुम्ही केली होती का, ते सुद्धा एकदा तपासा, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। रिसेंटली म्हणजे आता 1 महिन्यापूर्वी तुम्ही बँक खाते बदललेलं आहे का, ते सुद्धा एकदा तपासा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाही तुम्ही बँकमध्ये जाऊन तपासू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने महिला व बालविकास विभागात जाऊन ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता किंवा लाडकी बहीण योजनेचं लॉग इन ID असेल, पासवर्ड असेल, तुम्ही टाका, तिथे सुद्धा तुम्ही रिमार्क्स चेक करू शकता। आता विशेष कारणे समोर आले आहेत, ते म्हणजेच काय की जवळजवळ 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलं आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे। बघा, आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा आमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, तुमचं म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही काम करत नाही, तुम्ही घर सांभाळताय, पण तुमचे पती किंवा वडिलांचे तुमच्या घराचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तसं असेल तर असं म्हणतील की माझ्या नावावर 4 चाकी वाहन नाही, माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे किंवा माझ्या पतीच्या नावावर आहे, माझ्या वडिलांच्या नावावर 4 चाकी आहे, मग ते काय, तर ते सुद्धा चालणार नाही लाडक्या बहिणींनो। तुमच्या नावावर नाही तर तुमच्या घरच्यांच्या कोणाच्याही नावावर असू द्या, तुम्ही त्या घरात राहताय, 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर चालणार नाही। एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांनाच पैसे मिळत आहेत। तर तुमच्या आईला मिळाले असेल तर म्हणजे तुमच्या सासूला मिळालं असेल तर तुम्हाला मिळणार नाही, जर तुमच्या आईला मिळालं असेल तर तुम्ही अविवाहित आहात तर तुम्हाला मिळणार आहे। असं सरकारी नोकरदार आहे तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार नाही। चुकीचे कागदपत्रे तुम्ही KYC करताना देण्यात आले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। घाई आहेत काही झालं की अनेक लाडक्या बहिणींनी KYC केली, तर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला फेब्रुवारीपर्यंत पैसे आले, आम्ही KYC केली होती, पण KYC पडताळणी त्यानंतर झालेली आहे व त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आले आहेत व त्यानंतर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, KYC ची पात्रता आत्ता तपासलेली आहे, त्यामुळे तुमची KYC मागील महिन्यात जरी केली असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे। कारण तुम्ही या योजनेच्या संदर्भात तुम्ही काही पात्रतेत बसत नाही, तुम्ही अपात्र झालेला आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे। आता तुम्ही म्हणाल की सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाकडून एक्स्ट्रा निधी आलेली आहे, मग आम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते, पण त्यामध्ये सुद्धा निकष सांगितले होते लाडक्या बहिणींनो। GR मध्ये जे प्रसिद्ध GR केले होते त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की अनुसूचित जातीच्या व नवबोध प्रवर्गातील महिलांचे जे लाभ थांबवले होते त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे काल पैसे आलेले आहेत। आज मात्र अजून हप्ता वितरण झालं नाही, पण संध्याकाळी जर हप्ता वितरण झाला तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा इथे कळवलं जाणार आहे, 100% माहिती देण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर केलं नसेल तर लगेच शेअर करा, जेणेकरून लाडक्या बहिणींपर्यंत ही 100% खात्रीशीर माहिती मिळणार आहे. धन्यवाद.